नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपले मॅथमॅटिक्सचे 26 to 40 पर्यंत क्वेश्चन झालेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 41 to 55 पर्यंत असे अजून 15 क्वेश्चन करणार आहोत। तर त्याच्यातला क्वेश्चन नंबर 41 बघा, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m इफ 3 raised to power 2m minus 2 is equal to 6561। तर आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला जे रूल्स ऑफ इंडायसेस जर माहिती असेल तर त्याच्याप्रमाणे जर सपोज इथे तुमचा बेस जर सेम असेल, जसं a raised to power b है ना, a raised to power सपोज काही पण घ्या तुम्ही, a raised to power m असेल, ठीक आहे, इज इक्वल टू a raised to power n असेल तर m इज इक्वल टू n असतो, ठीक आहे। तर सेम याच रूलला यूज करून आपण इथे या क्वेश्चनला सॉल्व करूया। तर जसं आता इथं जो बेस आहे इकडच्या साईडला 3 आहे, इकडच्या साईडला आपण याला 3चा बेस करायचा आहे, ठीक आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल की ही जे नंबर आहे 6561 याच्यामध्ये हे 3चे किती आपण टाइम्स मल्टिप्लाय केलं तर 6561 येईल, किंवा असं समजून चला की आपल्याला 6561चे फॅक्टर्स काढायचे आहे 3चे, ठीक आहे ना। तर किती फॅक्टर येतील ते बघायचं। तर इथं बघा 6561 जे आहे याला आपण काय करू, 3नी डिवाइड करू। तर 3 1 जा 3 2 जा 6 है ना, 3 1 जा 3 किती झाले 1 3 8 जा 24 आणि 3 7 जा 21। पुन्हा 3नी डिवाइड केलं याला तर काय होईल, 3 7 जा 21, 3 2 जा 6, 2 झाले, 3 9 जा 27। पुन्हा 3नी डिवाइड करायचं तर किती येते बघा, 3 2 जा 6, 3 4 जा 12, 3 3 जा 9। पुन्हा अजून 3नी डिवाइड करू, 3 8 जा 24, 3 1 जा 3, पुन्हा 3नी करू तर किती येणार, 3 2 जा 6, 3 7 जा 21, पुन्हा 3नी करू तर 3 9 जा 27, पुन्हा 3नी करू तर 3 3 जा 9, पुन्हा 3नी करू याला तर 3 1 जा 3। तर असे 3चे बघा किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8 टाइम जर आपण 3ला 3मध्ये मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 6561 ही नंबर मिळते। म्हणजे आपण याला काय लिहू शकतो, 3 raised to power 2m minus 2 इज इक्वल टू 3 raised to power 8, ठीक आहे। आता इथं बेस तुमचा सेम झाला आहे 3 3, तर मग हे ह्या रूलप्रमाणे, ठीक आहे ना, ह्या रूलप्रमाणे हे काय होणार, 2m minus 2 इज इक्वल टू 8, ठीक आहे। मग आपल्याला mची व्हॅल्यू काढायची आहे ना, फाइंड द व्हॅल्यू ऑफ m। तर आता आपल्याला काय करावं लागेल, हा जो नंबर आहे याला तिकडे राईटला घेऊन जाऊ, मायनसचा आहे तर 2 होणार, प्लस होणार, प्लस 2 होणार है ना। तर 2m इज इक्वल टू किती होणार, 10 होणार। हे जे छोटे छोटे क्वेश्चन आहे ना तुम्हाला तोंडी आले पाहिजे, 2m इज इक्वल टू 10, मग m इज इक्वल टू 5, ठीक आहे ना। ते सगळं करत बसायचं नाही, डिवायडेड बाय 2 2 1 जा 2 2 5 जा 10, LKG UKGच्या मुलांसारखं आपल्याला करायचं नाही आहे। हे काही जे क्वेश्चन्स आहे फक्त बघून आपल्याला सॉल्व करता आले पाहिजे, तरच आपलं लवकरात लवकर सॉल्व करता येईल आपल्याला, ठीक आहे। त्याचा आन्सर काय आहे, तो ऑप्शन नंबर 4, ओके। चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 42। इथे बघा खालीच दिलेलं आहे, द डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज 25√2 सेंटीमीटर, फाइंड द एरिया ऑफ द स्क्वेअर। आता आपल्याला स्क्वेअरचा एरिया काढायचा आहे, त्याच्यासाठी एक फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, साईड स्क्वेअर असतो है ना, एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर। पण इथे तर साईड दिलेली नाही आहे, इथे आपल्याला काय दिलेलं आहे, डायगोनल दिलेलं आहे। मग डायगोनल जर दिला असेल तेव्हा त्याचा फॉर्म्युला काय असतो, एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू डायगोनल स्क्वेअर, ठीक आहे। तर याला डायगोनलला मी शॉर्टमध्ये DIA लिहितो, होल स्क्वेअर अपॉन 2, हा त्याचा फॉर्म्युला आहे एरियाचा, ठीक आहे। आता इथं डायगोनल आपल्याला किती दिलेला आहे, 25√2 होल स्क्वेअर अपॉन 2, ठीक आहे। आता याला जर आपण सॉल्व केलं तर काय होईल, 25चा स्क्वेअर किती होऊन जाणार, 625, ठीक आहे। आणि हा जो √2 आहे, ह्या √2चा स्क्वेअर केला तर किती होणार आहे, इंटू 2, आणि खाली डिनोमिनेटरमध्ये 2 आहे, हे 2 आणि हे 2 कॅन्सल झालं, उरलं काय आपलं फक्त 625, आणि हे काय आहे, स्क्वेअर सेंटीमीटरमध्ये येणार। का बरं, तर हे सेंटीमीटरमध्ये आहे
तर सेंटीमीटरचं सेंटीमीटर इथं आपण 2 वेळेस मल्टिप्लिकेशन झालं आहे ना, स्क्वेअर केलं तर मग हे काय येणार आहे सेंटीमीटर स्क्वेअर. याचा ॲन्सर कुठला येतो आहे ऑप्शन नंबर 1 याचा करेक्ट ॲन्सर आहे. ओके, एकदम सोपे क्वेश्चन्स आहेत. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. क्वेश्चन नंबर 43 बघा. हाऊ मच लेस इज द एरिया ऑफ अ स्क्वेअर whose perimeter is 44 centimeter than the area of a circle whose circumference is 44 centimeter. तर आपल्याला काय केलेलं आहे इथे आपल्याला एक स्क्वेअर दिलेला आहे ज्याचं पॅरिमीटर आपलं किती आहे 44 सेंटीमीटर आहे. तर इथे आपण एक स्क्वेअर आपण ड्रॉ करूया. हा जो स्क्वेअर आहे ते एक स्क्वेअर दिलेला आहे त्यांनी, ठीक आहे. याचं पॅरिमीटर किती आहे 44 सेंटीमीटर. आता स्क्वेअरचं पॅरिमीटर काय असते, स्क्वेअरचा पॅरिमीटर इज इक्वल टू 4a आहे की नाही, ठीक आहे. अच्छा, पहिले आपण हे दोन्ही हे करून घेऊ, ड्रॉ करून घेऊ. याच्यानंतर एक सर्कल दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. सर्कलचं पण आपल्याला काय दिलेलं आहे, इथे सर्कल थोडा वरती घेऊया. ठीक आहे, एक सर्कल. चला आता इथे बघा काय काय करायचं आपल्याला, की इथे आपल्याला काय दिलेलं आहे, हा जो स्क्वेअर आहे याचं पॅरिमीटर दिलेलं आहे. आता स्क्वेअरचं पॅरिमीटर काय असतो, ही है ना चारही साईडचा प्लस, म्हणजे जर याची एक साईड ए असेल है की नाही, तर पॅरिमीटर इज इक्वल टू काय येतो पॅरिमीटर ऑफ अ स्क्वेअर, ठीक आहे ना. तर पॅरिमीटर आपलं येणार, आता स्मॉल मी शॉर्टकटमध्ये लिहितो, हां तुम्ही समजून चला. पॅरी म्हणजे पॅरिमीटर. आता याचं पॅरिमीटर किती येणार 4 × a, ठीक आहे. आता इथं आपल्याला काय दिलेलं आहे, पॅरिमीटर किती दिलेलं आहे 44 दिलेलं आहे. 44 इज इक्वल टू 4a, मग a इज इक्वल टू किती होणार 11, ठीक आहे. आता हे याच्यात कन्फ्यूज होऊ नका, 11 कुठून आलं, मी आपल्या मनाने नाही लिहिलेलं आहे, ठीक आहे. याचं सिम्पल आहे, हा जो 4 आहे इकडे क्रॉस मल्टिप्लाय झाला, खाली डिनोमिनेटरमध्ये गेला, 4 11 जा 44, ठीक आहे. तर इथं एचं व्हॅल्यू काय आली आपल्याला 11, ठीक आहे ना. मग याचा स्क्वेअर आपला याचं काय काढायचं आपल्याला, की यांचा एरिया काढायचा. आता याचा एरिया किती येणार, याचा एरिया काय असतो, एरिया इज इक्वल टू काय असतो साईड स्क्वेअर आहे की नाही. तर एक साईड जर याची ए आहे तर याचा एरिया काय येणार, इथे जागा थोडी कमी पडते मला, एरिया इज इक्वल टू ए स्क्वेअर, ठीक आहे ना. तर 11चा स्क्वेअर किती होतो आहे 121. म्हणजे तुमचा सर्कल जो आहे, सॉरी तुमचा जो स्क्वेअर जो आहे त्याचा एरिया किती आला, एरिया इज इक्वल टू याचा आला आहे 121 स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर, ठीक आहे. आता हे सर्कल जे दिलेलं आहे आपल्याला, सर्कलचं आपण काढूया. सर्कलचं काय दिलेलं आहे आपल्याला, सर्कमफेरन्स दिलेला आहे. तर सर्कलचा सर्कमफेरन्स काय असतो, सर्कमफेरन्स इज इक्वल टू, मी CIR लिहितो फक्त, सर्कमफेरन्स इज इक्वल टू असते 2πr, ठीक आहे. आता इथे सर्कमफेरन्स किती दिलेलं आहे आपल्याला 44, ठीक आहे. आता इथं 2π म्हणजे 22/7 आणि r आपल्याला माहिती नाही आहे, r काढायचं आहे. मग r किती येणार, r इज इक्वल टू येणार आपलं हे 7 इकडे वरती जाणार आणि 44 खाली येणार है ना. तर 44 × 7/44 म्हणजे काय आलं याचं 7 सेंटीमीटर आलं आहे. आता जर r जर 7 सेंटीमीटर असेल तर याचा एरिया किती येणार, एरिया इज इक्वल टू काय असतो πr² है ना. एरिया इज इक्वल टू πr², मग पाय म्हणजे 22/7 × r² म्हणजे 7 × 7. मग हे एक 7 कॅन्सल झाला, उरला एक 7 × 22 केलं तर किती येणार 154 येणार, ठीक आहे. आता याचा एरिया किती आला आहे तुमचा 154
स्क्वेअर सेंटीमीटर किंवा सेंटीमीटर स्क्वेअर. आता याच्यामध्ये किती डिफरन्स दिसतो आपल्याला. आपल्याला इथं बघ काय सांगायचं आहे, हाऊ मच लेस इज द एरिया ऑफ अ स्क्वेअर हुज पॅरीमीटर इज 44 सेंटीमीटर. याचा एरिया जो आहे तो किती कमी आहे सर्कलपेक्षा, तर 154 मायनस 121, म्हणजे याचा आन्सर किती येतो 3, हे झालं 2 है ना, 23 सेंटीमीटर स्क्वेअर. म्हणजे याचा आहे ऑप्शन नंबर 4 याचा आन्सर आहे. ठीक आहे. हे इथं आता आपल्याला थोडंसं तुम्ही हे बघून घ्या. इथं एवढ्याच स्क्रीनमध्ये मला ते लिहायचं असते, कारण राईट साईडला माहिती नाही पेन चालत नाही आहे, तर त्यामुळे ते मला इथेच जागेवरच लिहायची गरज पडायला लागली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं हे थोडं होतं आहे. आता थोडं समजून घ्या. याच्यामध्ये 4 नंबरचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 बघा. ड्यू टू 20% इंक्रीज इन द प्राइस ऑफ अ तिकीट द सेल वॉज इन्क्रीज बाय 10%. फाइंड हाऊ मच परसेंटेज द इन्कम वॉज इन्क्रीज ऑर डिक्रीज्ड. तर इथं क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे की पहिले जी आहे तिकीट ती ज्या प्राईजला सेल होत होती त्याच्यापेक्षा त्याचा जो रेट आहे तो 20%नी वाढला, पण ते रेट वाढल्यामुळे त्याचा जो सेल आहे तो कमी झाला. कितीनी कमी झाला, 10%नी कमी झाला. ठीक आहे ना. तर अशा केसमध्ये त्यांना मग पण त्यांना इन्कममध्ये त्यांचं इन्क्रीज झालं का डिक्रीज झालं ते आपल्याला सांगायचं आहे. तर आपण काय करू, समजून चालायचं की सुरुवातीला जेव्हा याची प्राईस जी आहे ती पी होती आणि त्यांचे नंबर ऑफ तिकीट्स नंबर ऑफ तिकीट्स त्यांचे सेल होत होते. ठीक आहे. तर त्यावेळेस त्यांचं इन्कम किती असणार आहे, त्यावेळेस त्यांचं इन्कम असणार आहे इन्कम इज इक्वल टू पी इंटू एन. ठीक आहे ना. जेवढे प्राईज होतं त्याच्यामध्ये जेवढे नंबर ऑफ तिकीट्स आपण मल्टिप्लाय केलं तर तेवढी त्यांची इन्कम होणार. सिम्पल आहे. ठीक आहे ना. सपोज 100 रुपयाचं एक तिकीट होतं आणि 10 तिकीट जर सेल होत असेल तर 100 × 10 म्हणजे 1000 रुपये त्यांचं इन्कम होतं. ओके. एवढं सिम्पल आहे. चला मग आता पण काय झालं, आता दुसरं काय केलं त्यांनी, प्राईस जे आहे ते 20%नी वाढलं. म्हणजे आता पहिले जे प्राईस होतं पी है ना, पीला त्याच्यामध्ये वाढ किती झाली, पीचे 20%, तर पी इंटू 20/100. ठीक आहे ना. तर 20/100 म्हणजे काय झालं, 10 कट झाला है ना. 0.2 याला असं आपण लिहू शकतो, कारण खाली 10 आहे ना, तर 10 आहे, तर पी प्लस पी आणि ब्रॅकेटमध्ये 0.2 असं लिहू शकतो आपण याला. ठीक आहे. आता हे पी कॉमन जर आपण काढला तर इथं काय राहते, फक्त 1 + 0.2. ठीक आहे ना. म्हणजे आता नवीन प्राईस किती झाली, पी इंटू 1.2 ही झाली आता तुमची नवीन प्राईस. कधी, 20% प्राईस वाढल्यानंतर. ठीक आहे. तसंच आपण आता जो सेल होता त्यांचा एन होता, आता जेव्हा प्राईस वाढली तर जो सेल होता तो किती पर्सेंटनी कमी झाला, म्हणजे जो एन होता एनचा 10%, तर एन मायनस एनचा 10% म्हणजे एन इंटू 10/100, म्हणजे हे किती झालं आहे 0.1 आहे की नाही. तर जे नवीन जो सेल आहे तो किती झाला, एन इंटू 0.1. ठीक आहे. एनला जर आपण कॉमन काढलं तर इथं राहणार 1 मायनस 0.1, म्हणजे नवीन जो तुमचा सेल आहे तो किती झाला, एन इंटू 0.9. 1मधून 0.1 मायनस केला तर जो नवीन सेल जो आहे तो किती झाला तुमचा, एन इंटू 0.9. आता जो हे पहिलेची इन्कम होती, आताची इन्कम किती होणार, आता इन्कम इज इक्वल टू सेम तेच प्राईस इंटू नंबर ऑफ तिकीट्स. ठीक आहे ना. तर आताची जी प्राईस आहे ती किती आहे, पी इंटू 1.2 आणि नंबर ऑफ तिकीट्स किती आहे, एन इंटू 0.9. ठीक आहे. आता हे बघा पी इंटू एन, तर पी एन होणारच हे पहिलेचं है ना, आणि 1.2 इंटू 1.9 यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे किती येते बघा, 9 × 2 = 8 आणि 18, 9 × 2 = 18, 1 कॅरी ओव्हर झालं, 9 × 9 + 1 10. ठीक आहे. आता इथं हे बघा एक इथं डिजिट आहे आणि एक इथे 2 डिजिट नंतर तुमचं डेसिमल लावायचं आहे, म्हणजे हे येणार इथं 1.08. ठीक आहे. म्हणजे नवीन तुमचा जो इन्कम आहे तो किती झाला, पी एन 1.08. आणि पूर्वीची आता ही इन्कम कमी झाली का वाढली,
याच्यामध्ये 1.08चं मल्टिप्लिकेशन होत आहे, म्हणजे ऑब्वियसली इन्कम जी आहे ती कशी झाली आहे, इन्क्रीज झालेली आहे. मग कितीने इन्क्रीज झाली आहे, तर PN है ना 1.08 हे आता नवीन इन्कम आहे मायनस हे जुनी इन्कम, ठीक आहे ना. तर आता याच्यातून आपल्याला काय करावं लागेल, 1.08मधून 1 आपल्याला मायनस करावं लागेल, ठीक आहे ना. तर किती येणार 1.08, हे तर कॅन्सलच झाला, PN आहे की नाही. 1.08 मायनस 1 राहिलेला आहे, ठीक आहे. तर इथं काय किती येते बघा, 0.08 किती आलं आहे तुमचं 0.08 म्हणजे काय झालं 8/100, ठीक आहे, म्हणजेच 8%. मग याचा आन्सर कुठला येतो आहे 8% इन्क्रीज, ठीक आहे ना. जी इन्कम आहे ती 8%नी इन्क्रीज झालेली आहे. आता हा जो मी एवढं तुम्हाला सांगितलं आहे हे कॉन्सेप्ट आहे याचा, ठीक आहे. ॲक्च्युली एवढं सगळं करत बसलं तर खूप वेळ जातो. त्यासाठी एक शॉर्टकट आहे. असे जर क्वेश्चन आले ज्याच्यामध्ये प्राईज इन्क्रीज झालं आणि सेल कमी झालं, किंवा प्राईज इन्क्रीज झाल्यावर सेल पण इन्क्रीज झालं, किंवा असं पण येऊ शकतं की तुमचं प्राईज डिक्रीज झालं, सेल इन्क्रीज झालं, है ना. कुठली पण केस असू द्या, त्यासाठी ना एक शॉर्टकट फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. आता हे तर झालं, याला आपण आहे ना इरेज करूया, ठीक आहे. आणि तुम्हाला शॉर्टकट फॉर्म्युला सांगतो मी. याचा शॉर्टकट फॉर्म्युला सिम्पल बघा, लक्षात घ्या. A + B + A × B/100, बस इथं लक्षात ठेवायचं, ठीक आहे ना. आता जर याच्यामध्ये जर इन्क्रीज होत असेल तर प्लसची व्हॅल्यू घ्यायची, डिक्रीज असेल तर मायनसची व्हॅल्यू घ्यायची. जसं आता इथे जो तुमचा जो प्राईज आहे तो 20% इन्क्रीज झाला आहे, तर 20 तुमचा प्लसमध्ये येणार, आणि जो सेल आहे तो 10% तुमचा डिक्रीज झाला आहे, तर तो -10 येणार, ठीक आहे. आणि तिथं सेम असंच प्लस A म्हणजे काय आहे तुमचं 20, ठीक आहे, आणि B तुमचा जो आहे तो -10 आहे, ठीक आहे ना, कारण डिक्रीज झालेला आहे तो, ठीक आहे ना. डिक्रीज आहे हे इन्क्रीज आहे, बस. आणि /100 एवढं करा, याला सॉल्व करा. हे बघा 10 + -10 म्हणजे 20 - 10 होणार, म्हणजे 10 येणार, ठीक आहे. इथे प्लस, इथे वरती हे दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, ते काय होणार आहे -200 होणार, आणि खाली 100 हे 2 होणार. हे 10 - 2 म्हणजे किती येणार 8, सरळ सरळ. आणि हे प्लसचा आला आहे म्हणजे 8% इन्क्रीज. बस एवढ्या याच्यातच तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. असंच सेम जर इथं काय असेल, जर इथं डिक्रीज असलं तर इथं मायनस करायचं, याला मायनस करायचं. जर तुमचा सेल इन्क्रीज झालं असेल तर याला प्लस ठेवायचं. बस ह्या पद्धतीने तुम्ही अशा टाईपचे जे पॅटर्नचे जे क्वेश्चन येतील ना, त्याला तुम्ही ह्या फॉर्म्युल्याने A + B + AB × AB/100 या फॉर्म्युल्याने तुम्ही सॉल्व करू शकता. हे एक शॉर्टकट फॉर्म्युला आहे. ॲक्च्युली तो याच्यातूनच आलेला आहे. आपण जो कॉन्सेप्च्युअल जे आपण करतो ना लॉंग मेथड, त्याच्यातूनच हा फॉर्म्युला काढलेला आहे, ठीक आहे. तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवून तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन सॉल्व करू शकता, ठीक आहे. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 45. क्वेश्चन नंबर 45 बघा. इफ x + 3/4 = 4x - 2/9 देन फाइंड x. एकदम सोपा क्वेश्चन आहे. याला तर बघून तुम्ही आन्सर सांगायला पाहिजे, एवढी प्रॅक्टिस तुमची असली पाहिजे, ठीक आहे ना. तरी पण चला कसं सॉल्व करायचं आहे, याला क्रॉस मल्टिप्लाय करायचं आहे. एकदम सिम्पल आहे. हे जे 9 आहे, 9चा इकडे मल्टिप्लिकेशन होणार, 4चं इकडे मल्टिप्लिकेशन होणार, ठीक आहे ना. तर 9चं इथं मल्टिप्लिकेशन केलं तर किती होणार आहे 9x + 27 = 4 4 = 16x -8. एकदम सोपं आहे. आता x एका बाजूला घेऊन घेऊ, आणि ह्या जे नंबर्स आहे एका बाजूला घेऊन घेऊ आपण, ठीक आहे ना. आता इथे 16x आहे आणि इथे 9x आहे. या 9xला इकडे घेऊन गेलं तर हे काय होणार 16x - 9x = आता हा जो 27 प्लस आहे आणि हा -8 आहे, मग -8ला आपण इकडे आणू तर हे काय होणार आहे +8. तर 27 + 8
ठीक आहे. मग 16 - 7 केले 9 केले तर किती येणार 7x आणि हे किती येणार आहे 35. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू किती येणार आहे. आता याला 35/7 लिहायची गरज आहे का नाही. सरळ सरळ हा ना 7 × 5 = 35. ठीक आहे ना. ह्या लेवलपर्यंत तुमचं हे एवढ्याच हे स्टेपमध्ये तुम्हाला हे सॉल्व करता आलं पाहिजे. मग एक्सची व्हॅल्यू किती येते 5 म्हणजे ॲन्सर काय येते ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. असं तुम्हाला फास्ट करायचं आहे. एवढ्या लेवलपर्यंत तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे तरच तुम्ही पटपट सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46मध्ये फाइंड द सम ऑफ ऑल 4 डिजिट नंबर्स फॉर्म्ड बाय यूजिंग द डिजिट 0 and 5 रिपीटिंग एनी नंबर ऑफ टाइम्स इन द नंबर. इथं आता एक हा क्वेश्चन मिसप्रिंट झालेला आहे आणि याचं ॲन्सर शीटमध्ये ॲन्सर दिलेलं नाही आहे. तर तरी पण मी नंतर मग मराठी मीडियमचा एक क्वेश्चन पेपर बघितला मॅथ्सचा. तर त्याच्यामध्ये कसं दिलेलं आहे की हे जे फॉर्म बाय यूजिंग द डिजिट 0 and 5 आणि सोबत याच्यामध्ये ॲडिशन काय होतं की डिव्हिजिबल बाय 11 अशा नंबर ज्या 11नी डिवाईड होतात आणि जे 5 आणि 0पासून बनलेले आहेत. तर अशा नंबर आहे ना हे बघा. आता 11चा डिव्हिजिबिलिटी रूल ज्याला माहिती असेल ना तो इझिली याला सॉल्व करू शकेल. तर 11चा डिव्हिजिबिलिटी रूल काय आहे की तुमचा अल्टरनेट डिजिटचा जो आपण मल्टिप्लिकेशन करून जर त्यांचा डिफरन्स काढला तर 0 यायला पाहिजे. ठीक आहे ना. तर जसं आता आपण आहे ना 5 + 5 असं 4 वेळेस 5 लिहिले सपोज आहे ना. तर याच्यामध्ये अल्टरनेट नंबर हे 5 + 5 10 आणि हे पण 5 + 5 10 आणि दोघांचा डिफरन्स 0 येतो. म्हणजे एक नंबर तुमची काय येते 4 × 5. ठीक आहे. तर असंच बघा अजून काय येते 5 0 0 5. ठीक आहे ना. अल्टरनेट नंबर 5 + 0 5 होणार 0 + 5 5 होणार दोघांचा डिफरन्स 0 येणार. ठीक आहे ना. तर ही एक नंबर येते. अजून एक नंबर काय येऊ शकते 5500 5500 याचा पण बघा अल्टरनेट नंबर 5 + 0 5 येणार आणि हे अल्टरनेट नंबर 5 + 0 5 येणार आणि दोघांचा डिफरन्स 0 येणार. तर अशा 3च नंबर आहेत ज्या 5 आणि 0पासून तयार होतात आणि 11नी डिव्हिजिबल आहेत. तर यांचा जर आपण सम केला तर बघा किती येते 5 + 5 10 1 कॅरी ओव्हर झालं 6 5 + 1 6 आहे ना आणि 5 + 5 10 आणि 1 कॅरी ओव्हर झालं हे 15 + 1 16. तर 16060 हा याचा ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 1. ठीक आहे. पण इथं ह्या क्वेश्चनमध्ये काय असायला पाहिजे फाइंड द सम ऑफ ऑल 4 डिजिट नंबर्स है ना विच आर किंवा दोज आर डिव्हिजिबल बाय 11 and formed by using the digit 0 and 5 repeating any number of times in the number. 5 आणि 0 किती पण वेळेस येऊ शकतात. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे हा जर इथं डिव्हिजिबल बाय 11 असं लिहिलं असतं तर मग याचा ॲन्सर आपला हा क्वेश्चन ऑप्शन नंबर 1 आला असता. ठीक आहे. तर ॲक्च्युली याचा ॲन्सर दिलेला नाही पण ते मला दुसरे जे क्वेश्चन पेपर बघून मला ते कळालं म्हणून मग मी तुम्हाला सांगतो आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. क्वेश्चन नंबर 47मध्ये काय बघा अ बस हॅज व्हील्स ऑफ डायमीटर 1.4 मीटर ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन टाउन टू अदर. द व्हील्स कंप्लीट 20,000 रोटेशन. फाइंड द डिस्टन्स कवर्ड बाय द बस. सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. आता इथं बघा इथं काय दिलेलं आहे की इथं आपल्याला एक सर्कल जो आहे म्हणजे जो बसचा व्हील असतो तो सर्क्युलरच असतो. ठीक आहे ना. तर तो जो आहे त्याचा डायमीटर आपल्याला किती दिलेला आहे आपण एक सर्कल बसचा जो व्हील आहे त्याचा जो सर्कल आहे तो किती 1.4 मीटरचा डायमीटर आहे त्याचा. आता तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल की जो व्हील असतो आहे ना तो जो आहे ह्याला इथं जर याचा आपण जर सर्कमफेरन्स काढलं है ना म्हणजे इथून इथपर्यंत जे आपण सर्कमफेरन्स म्हणजे कसं एका पॉईंटपासून तुम्ही स्टार्ट केलं ना पुन्हा त्या पॉईंटपर्यंत येईपर्यंतचं जेवढी डिस्टन्स आहे. ठीक आहे ना. तर जेव्हा आपण
असा जो एक थोडंसं इमेजिन करा, एक व्हील असतो ना, जेव्हा तो एक रोटेशन कंप्लीट करतो तर तेव्हा तो एक इथं एक डिस्टन्स तयार होऊन जातो. सपोज हा जो व्हील आहे ना, इकडच्या साईडला जर रोटेट केला तर इथून तो इथपर्यंत पोहोचून जाईल एका रोटेशनमध्ये. ठीक आहे ना. आणि तो जो रोटेशन आहे तो जो किती डिस्टन्स कवर करेल एका रोटेशनमध्ये, याचा जेवढा पॅरीमीटर आहे. ठीक आहे ना. मग याचा पॅरीमीटर काय असतो सर्कलचा? 2πr. ठीक आहे ना. तर आपण याचा एक पॅरीमीटर काढून घेऊया. 2πr म्हणजे किती येते बघा, 2πr आहे ना, किंवा 2r म्हणजे काय झालं, डायमीटर, किंवा याला आपण पायडी पण म्हणू शकतो कारण इथे डायमीटर दिलेला आहे आपला. तर पाई म्हणजे काय झालं 22/7 आणि इंटू डी म्हणजे किती झालं 1.4. मग याला हे 0.2नी डिवाईड होतो. ठीक आहे. आणि याचा ॲन्सर किती येतो 22 इंटू 0.2 म्हणजे 44 आहे की नाही. पण हे येणार 4.4 मीटर. ठीक आहे ना. एक डेसिमल असल्यामुळे है ना, 22 इंटू 2 केलं तर 44 येणार. पण इथे एक डेसिमल आहे ना एका डिजिटनंतर, मग इथं पण आपल्याला एका डिजिटनंतर डेसिमल लावा लागेल. मग याचा जो सर्कमफेरन्स आहे तो किती आला 4.4. किंवा आपण जर दुसऱ्या याच्यामध्ये जर म्हटलं तर हा जो व्हील आहे 1.4 मीटर डायमीटरवाला व्हील जो आहे तो जर एक रोटेशन कंप्लीट करेल तर तो किती मीटर चालून जाईल, त्याचा जो डिस्टन्स किती मीटर होणार 4.4 मीटर होऊन जाणार. तर एका रोटेशनमध्ये है ना, हॅन्स वन रोटेशन है ना, वन रोटेशन इज इक्वल टू किती मीटर होतात 4.4 मीटर. मग असे किती रोटेशन केलेले आहेत त्या बसच्या व्हीलनी 20,000. तर 20,000 रोटेशनमध्ये किती किलोमीटर चालणार तो, तर 20,000 रोटेशन, एका रोटेशनमध्ये 4.4 मीटर चालतो. मग 20,000 रोटेशनमध्ये 20,000 इंटू 4.4 है ना, 44 इंटू 2 करा 88 येणार. ठीक आहे. आणि 1 2 3 4 0 येणार, 1 2 3 आणि 4 0. पण इथं एका डेसिमल नंतर, इथं एका डिजिटनंतर डेसिमल आहे तर इथे पण आपल्याला एक डेसिमल लावा लागेल. म्हणजे आणि डेसिमल नंतर झिरोची काही व्हॅल्यू नसते, त्याला सोडून द्या. म्हणजे 88,000 काय आलं हे तुमचं 88,000 मीटर. मग याच्यातला कुठला आन्सर येतो बघा, ऑप्शन नंबर 3. पण इथे आपल्याला काय म्हटलं आहे, सिलेक्ट 2 करेक्ट अल्टरनेटिव्स. आता 88,000 मीटरला आपण 88 किलोमीटर पण लिहू शकतो कारण 1000 मीटर इज इक्वल टू 1 किलोमीटर. मग 88 किलोमीटर म्हणजे 88,000 मीटर. मग याचा एक दुसरा ॲन्सर कुठला आहे, ऑप्शन नंबर 1 पण याचा एक करेक्ट अल्टरनेटिव्ह आहे. तर अशा प्रकारे याचे 2 ॲन्सर दिलेले आहे. ठीक आहे. तर एकदम सोपं आहे. ठीक आहे ना. फक्त काही गोष्टी थोड्याशा आपल्याला इमेजिन करायच्या आहे की असं जर आपण केलं तर काय होणार, असं किती डिस्टन्स कवर करणार आहे की नाही. हे एवढंसं थोडंसं लॉजिक लावलं की त्याचा ॲन्सर आपण इझिली काढू शकतो. असतात सोपं, फक्त थोडंसं इझिली ते म्हणजे थोडंसं फिरवून विचारलं जातं. तो असं सरळ सरळ नाही विचारलं, तो सरळ मार्गाने नाही विचारलं जात. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपण व्यवस्थित जर रीड केला क्वेश्चनला तर इझिली ॲन्सर देऊ शकतो. चला बघूया आपण आता क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 बघा, हाऊ मच वॉटर विल अ सिलेंड्रिकल टँक कंटेन इफ इट्स हाईट इज 10 मीटर अँड डायमीटर इज 14 मीटर. तर इथे बघा आपल्याला काय केलेलं आहे, एक सिलेंड्रिकल टँक दिलेलं आहे. सिलेंड्रिकल टँक म्हणजे सिलेंडर कसं असते बघा, हे अशा टाईपचं सिलेंडर. ठीक आहे. सिंटेक्सची टाकी वगैरे असते. ठीक आहे. तशा टाईपचा जो टँक आहे त्याला सिलेंड्रिकल टँक म्हणू आपण. तर त्याची जी हाईट आहे ती आहे 10 मीटर. ठीक आहे. त्याची हाईट किती आहे या टँकची 10 मीटर हाईट आहे आणि त्याचा डायामीटर जो आहे तो 14 मीटर आहे. आता डायामीटर म्हणजे काय झालं, हा जो आहे ना, हा पूर्ण जो आहे हा झाला डायमीटर. मग याची रेडियस किती होणार, डायमीटर जर 14 मीटर असेल तर रेडियस इज इक्वल टू 7 मीटर होणार. मग याचा जो फॉर्म्युला आहे, याच्यात पाणी किती कंटेन करणार, तर जेवढं व्हॉल्यूम असेल तेवढंच तो पाणी कंटेन करणार. मग याचं व्हॉल्यूम कसं काढायचं असते, व्हॉल्यूम इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर इज इक्वल टू किती असते πr²h. ठीक आहे. पाय म्हणजे काय झालं 22/7
ठीक आहे. आर म्हणजे किती आहे आता आपलं 7 मीटर आहे, तर 7 × 7 आणि एच म्हणजे किती आहे आपलं 10. ठीक आहे ना, 10 मीटर. ठीक आहे, याला सॉल्व करा. 1 7 कॅन्सल झालं. ठीक आहे, 22 × 7 केलं तर 154 येतात. ठीक आहे, आणि हे × 10 केलं तर 1540 क्युबिक मीटर किंवा सॉरी सी नाही क्युबिक मीटर म्हणजे मीटर क्यूब येणार. मीटर क्यूब किंवा क्युबिक मीटर. आता 1 मीटर क्यूबमध्ये जो आहे इथे आपल्याला ॲन्सर जो दिलेला आहे सगळे लिटर्समध्ये दिलेले आहे ॲन्सर याचे. तर मग आपल्याला पण याच्यात लिटरमध्ये याला कन्वर्ट करावं लागेल. तर 1 मीटर क्यूबमध्ये 1000 लिटर होतात. ठीक आहे, हे कन्व्हर्जन असतात, तुम्ही बघून घ्या. ठीक आहे, 1 मीटर क्यूब म्हणजे किती लिटर, तर ते 1000 लिटर येतात. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याला जर लिटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर 1540 × 1000 लिटर म्हणजे आता 1540 नंतर 1230 लावायचे. तर 1230 लावायचे म्हणजे किती, हे कुठलं ॲन्सर आलं बघा, किती झिरो आहे 40. 154 नंतर तर इथं तर 3 आहे, इथं 40 आहे. याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 2. ठीक आहे, हे लिटर्समध्ये आलं. आता लिटर्स. ठीक आहे, थोडंसं मला एक्सप्लेन करताना मी स्वतःच कन्फ्यूज होत असतो. थोडं समजून चला. नाही काही कळालं तर मला मॅसेज करा किंवा कमेंट करून विचारा. मी वाटल्यास पुन्हा चांगल्या पद्धतीने त्याला एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. महत्त्वाचं आहे तुम्हाला कळायला पाहिजे. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 49. क्वेश्चन नंबर 49मध्ये बघा, इन हाऊ मेनी इयर्स विल ₹15,000 विल बी डबल्ड ॲट द रेट ऑफ 12.5% पर ॲनम. तर इथे बघा, हे सिम्पल इंटरेस्टचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर इथं फक्त आपल्याला काय दिलेलं आहे, एक प्रिन्सिपल दिलेला आहे आणि रेट दिलेला आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचं किती वर्षामध्ये ते डबल होणार इन द सेन्स काय होणार, ही जी अमाऊंट आहे, ही जे आपलं प्रिन्सिपल आहे त्याची किती अमाऊंट होणार, डबल होणार म्हणजे 30,000 होणार आहे की नाही. अमाऊंट किती होणार, अमाऊंट म्हणजे काय असते, इंटरेस्टला ॲड करून, प्रिन्सिपलमध्ये जो इंटरेस्टला ॲड करून जी रक्कम मिळते आपल्याला त्याला आपण अमाऊंट म्हणतो. म्हणजे हे 30,000 होणार आहे की नाही. मग याच्यामध्ये काय काय असतो, अमाऊंट म्हणजे काय असते, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. आता याच्यातलं प्रिन्सिपल किती आहे 15,000, मग इंटरेस्ट किती येऊन जाणार, इंटरेस्ट इज इक्वल टू 15,000 इंटरेस्ट असणार आहे. ठीक आहे ना. 15,000 याच्यातलं प्रिन्सिपल आहे, तर 15,000 तुमचं इंटरेस्ट असणार आहे. मग आता आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे, इंटरेस्ट सिम्पल इंटरेस्ट इज इक्वल टू PNR आहे की नाही. हे मला एकदम सोपं जाते. PNR रेल्वेचा नंबर असतो ना, PNR नंबर, म्हणून मला PNR चांगलं वाटतं. आणि डिवायडेड बाय 100 हा याचा फॉर्म्युला आहे ना. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाईम आहे ना, P × R × N असं जनरली लिहितो आपण, पण मी PNR करत असतो त्याला. तर इज इक्वल टू, आता इंटरेस्ट आपल्याला दिलेला आहे किती आहे, 15,000 इंटरेस्ट आहे. ठीक आहे ना, आणि प्रिन्सिपल पण 15,000 आहे. आणि आपल्याला नंबर ऑफ इयर्स जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. आणि रेट जो दिलेला आहे आपल्याला 12.5 दिलेला आहे, तर आपण याला 12.5 असं लिहूया. आणि अपॉन 100, सॉरी 10 कशाला जास्ती लावतो, चला इथं 10 नाही आहे हां, अपॉन 100. आता याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करा, तर एनची व्हॅल्यू किती येणार बघा. एन इज इक्वल टू काय काय होणार आता बघा, हे तुम्हाला व्यवस्थित जमलं पाहिजे. ठीक आहे ना. एन इथेच आहे, तर हा इकडे जाणार 15,000 × 100. ठीक आहे ना. आणि हे जे आहे 15,000 आणि 12.5 हे खाली येणार, तर 15,000 × 12.5 हेच पटपट जमलं पाहिजे. हे तर दोन्ही कॅन्सल होणार सरळ काय राहते, फक्त 100/12.5. आता याला सॉल्व केलं तर किती येते बघा. याला जर आपल्याला सॉल्व करायचं असेल तर एक तर तुम्ही 100ला डिवाईड करा 12.5नी, पण त्याला अजून सोपं करायचं असेल तर काय करायचं, इथे वरती पण 2 करा, × 2 करा, खाली पण × 2 करा. मग हे किती होणार आहे, 200 होणार आहे. आणि खाली किती होणार आहे 25.
मग 25 8 जार 200, मग काय आलं तुमचं 8 काय आलं नंबर ऑफ इयर्स म्हणजे 8 इयर्स झालं तुमचा ॲन्सर आलं. कुठलं आहे ऑप्शन नंबर 3 याचा ॲन्सर आहे की एक जी अमाऊंट आहे 15,000ची ती 12.5%नी 8 इयर्समध्ये डबल होणार. ठीक आहे. आता याचं पण एक शॉर्टकट मॅथड आहे. हा थोडासा लेंदी म्हणजे हा झाला तुमचा कॉन्सेप्च्युअल झाला ॲन्सर. ठीक आहे ना. जर आता आपल्याला लवकरात लवकर जर सॉल्व करायचं असेल तर त्याच्यासाठी एक शॉर्टकट फॉर्म्युला तुम्हाला सांगतो. याच्यासाठी शॉर्टकट फॉर्म्युला कसा आहे बघा की जर अशा टाईपचा आणि एक लक्षात ठेवा शॉर्टकट जी मेथड आहे ती फक्त आणि फक्त अशाच पॅटर्नच्या क्वेश्चनला अप्लाय होतील, इतर कुठल्या क्वेश्चनला होत नाही. ठीक आहे ना. तर इथं अशा टाईपचा जर असा सेम क्वेश्चन जर तुम्हाला आला, फक्त इथं नंबर असू द्या काही पण त्याच्यासाठी एक फॉर्म्युला कसा आहे, इयर्स जर तुम्हाला काढायचे असेल, इयर इज इक्वल टू तुमचं जे किती टाईम्स तुमचं जे प्रिन्सिपल आहे ते डबल ट्रिपल 4 टाईम 5 टाईम किती पण टाईम्स असू दे, तर ते किती टाईम्स वाढते तेवढे टाईम्स -1 अपॉन रेट ऑफ इंटरेस्ट जो काय आहे आणि इंटू 100. बस हा जो फॉर्म्युला लावला तर तुम्ही ते इयर काढू शकता. कसं काढू शकता, किती इयर्समध्ये डबल होणार ते, तर इयर्स इज इक्वल टू येणार बघा. आता इथं किती टाईम्स म्हटलं आहे डबल, तर 2 - 1 है ना, इंटू हे 100 आणि आपण रेट किती आहे आपला 12.5 म्हणजे 12.5 म्हणजे 2 - 1 केलं तर 1 येणार इंटू 100 तर 100 अपॉन 2.5 आणि याला तेच दोन्हीकडे 2 जर मल्टिप्लाय केलं तर हे 200 अपॉन हे 12 आहे 12.5 म्हणजे 25 येणार. ठीक आहे. म्हणजे याचा ॲन्सर येणार 8%. 8 इयर्स. ठीक आहे. तर 8 इयर्स याचा ॲन्सर येतो. पण एक लक्षात ठेवा हे बाकीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला लागणार नाही. फक्त या सेम असाच जो क्वेश्चन असेल, ह्याच पॅटर्नचा जर क्वेश्चन येत असेल तर तो फॉर्म्युला तुम्ही लावून इथे दोन्ही आहे. तुम्हाला जर इयर काढायचं असेल तर इयर काढू शकता किंवा रेट काढायचं असेल, इयर दिले असेल रेट काढायचं असेल तर तुम्ही रेट पण काढू शकता है ना. तर रेट इज इक्वल टू काय येणार, रेट इज इक्वल टू बाकी सगळं सेम असणार आहे, इयरच्या जागी रेटच्या जागी इयर असणार आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे तुम्ही अशा टाईपचे क्वेश्चन असं शॉर्टकट पण मॅथड यूज करून सॉल्व करू शकता. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 बघा, विच ऑफ द फॉलोइंग आर द फॅक्टर्स ऑफ द पॉलिनॉमियल. एक पॉलिनॉमियल दिलेला आहे, त्याचे आपल्याला फॅक्टर्स फाइंड करायचे आहे. आता याच्यासाठी पण एक खूप छानशी अशी मेथड आहे बघा. इथं काय करायचं, हे जे सगळे स्क्वेअरमध्ये दिलेलं आहे ना पहिलेचे जे 3 टर्म, तर त्याला बघा काय दिलेलं आहे. 4a² म्हणजे काय झालं ते 2a है ना, 2aचा स्क्वेअर आहे तो. ठीक आहे ना, 4a². त्याच्यानंतर 9b जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे, 3bचा स्क्वेअर आहे. आणि 25c² जो आहे तो कशाचा स्क्वेअर आहे, 5cचा स्क्वेअर आहे. आता इथे बघा a इंटू b जे आहे है ना, तिथे मायनसमध्ये आलं आहे, तर म्हणजे यांचा दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल तर याचा ॲन्सर मायनसमध्ये यायला पाहिजे, म्हणजे इथे एक मायनस साईन असणार आहे. आणि इथं बघा BC जे आहे ते तर मायनस होणारच, कारण B मायनस आहे तर B आणि C मायनस होणार आहे. आणि 20AC जे लिहिलेलं आहे म्हणजे A आणि Cचं जेव्हा मल्टिप्लिकेशन होईल तर इथे प्लसचं साईन आलं पाहिजे. तर इथे प्लस आहे 2च्या अगोदर है ना, तर इथे पण प्लसचं साईन आलं पाहिजे, तर इथे प्लस असणार आहे. बघा ही सेम टर्म याला रिपीट करून टाकायचं, कारण स्क्वेअर दिला आहे ना आपल्याला. तर 2a - 3b + 5c. इथे बघा सेम ॲन्सर इथं ऑप्शन नंबर 2मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. एवढं सोपं आहे. आता याचं वाटल्यास तुम्हाला क्रॉस चेक करायचं असेल तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून बघा, हे पॉलिनॉमियल तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. आता हे पण सेम, आता एक लक्षात ठेवा पर्टिक्युलर अशाच क्वेश्चनमध्ये येणार, बाकीच्या याच्यामध्ये तुम्हाला फॅक्टर करून तुम्हाला फॅक्टरायझेशन मॅथडनीच तुम्हाला त्याचे फॅक्टर काढावं लागेल. ठीक आहे ना. सगळीकडे शॉर्टकटचा हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की ते सगळीकडे अप्लाय होत नसतात. ठीक आहे ना. बाकीच्या ठिकाणी आपल्याला जे मॅथड आहे त्याची कॉन्सेप्ट जो असतो त्याचा बेस जो आहे ना त्याच मॅथडनी आपल्याला सॉल्व करायचं असते. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 51.
क्वेश्चन नंबर 51मध्ये बघा, HCF ऑफ टू नंबर्स इज 14 अँड LCM इज 490. फाइंड द सम ऑफ दोज टू नंबर्स. आता इथे बघा, जर आपल्याला दोन नंबरचे HCF आणि LCM माहिती असेल तर त्याचा एक फॉर्म्युला कसा आहे की प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स आहे ना, त्याच्या दोन नंबर्स आहे त्यांचं जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर त्यांच्या HCF आणि LCMच्या मल्टिप्लिकेशनच्या इक्वल असते. ठीक आहे ना. म्हणजे जर त्या दोन नंबर A आणि B असेल तर A इंटू B इज इक्वल टू जे काही आहे HCF इंटू LCM होतो. ठीक आहे. आता इथं आपल्याला प्रॉब्लेम काय आहे की इथे आपल्याला हे दोन्ही नंबर माहिती नाही आहे आणि यांचा सम काढायचा आहे. आता आपण समजून चालायचं की ती जे नंबर आहे ना, ज्या नंबर आपल्याला दोन नंबरचं जे सम काढायचं आहे त्याच्या दोन नंबर त्या A आणि B आहे. मग त्यांचं जे है ना HCF तर त्यांचं 12 आहे, 14 आहे. ठीक आहे ना. तर त्या ज्या नंबर आहे त्या काय असतील आता समजून घ्यायचं की 14A आणि 14B आहे. त्या ज्या नंबर आहे 14A आणि 14B आहे. कारण याच्यामधलं HCFचा मिनिंग काय आहे, हायेस्ट कॉमन फॅक्टर. म्हणजे त्याच्यात एक फॅक्टर तर 14 आहेच आणि A आणि B असं समजून चालायचं की ते त्याच्या एक को प्राईम नंबर आहे. म्हणजे याच्यामध्ये ह्या दोन्ही कॉमन यांचा डिवायझर नाही आहे. तरच हे आपण असं कन्सिडर करू शकतो की त्या ज्या दोन नंबर आहे 14A आणि 14B आहे. तर आता ह्या रूलप्रमाणे दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन किंवा दोन नंबरचा प्रोडक्ट त्यांच्या HCF आणि LCMच्या इक्वल असतो. तर त्या रूलचा आपण इथं फॉर्म्युला ठेवून जर आपण बघितलं तर 14A इंटू 14B इज इक्वल टू काय होणार, 14 इंटू 490 है ना. ह्या ज्या दोन नंबर आहे यांचा जो प्रोडक्ट आहे त्याच्याबरोबर असतं, HCF आणि LCMच्या मल्टिप्लिकेशनच्या बरोबर असते. मग याला जर आपण सॉल्व केलं, ठीक आहे ना, तर हे काय होणार बघा, A इंटू बी इज इक्वल टू काय होणार, हे 14 कॉमन जाऊन इकडं खाली जर आपलं गेलं तर 14 इंटू 490 डिवायडेड बाय 14 इंटू 14 है ना. हे 14 आणि हे 14 इंटू 14. ठीक आहे ना. AB जो आहे तो कॉमन निघाला आपला. तर इथं हे 14नी हे 14 कॅन्सल होणार. या 14नी याला बघा 14 3 42 है ना, 42 झाले 7, 14 5 70 असं 35 येणार याचं. म्हणजे A इंटू B किती झाला आता तुमचं 35. मग याचे पॉसिबल पेअर कुठले असू शकते. जर A इंटू B 35 असेल तर Aची व्हॅल्यू एकतर 5 असणार, तर Bची व्हॅल्यू 7 असणार, किंवा मग Aची व्हॅल्यू 7 असेल तर Bची व्हॅल्यू 5 असणार. मग इथं आपण त्या व्हॅल्यू पुट करून बघायच्या. 14A म्हणजे 14 इंटू Aची व्हॅल्यू जर 5 केली तर ती नंबर काय येणार 70 येणार. आणि 14 इंटू B म्हणजे Bची व्हॅल्यू जर आपण 7 केली तर 14 इंटू 7 किती येणार आहे 98. ठीक आहे. म्हणजे या दोघांचा टोटल किती येतो आहे 168. मग याचा आन्सर काय येतो आहे ऑप्शन नंबर 3 168. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 बघा, द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर 24 सेंटीमीटर अँड 32 सेंटीमीटर. फाइंड द पॅरिमीटर ऑफ रोम्बस. तिथे आपल्याला काय करायचं आहे, आपण इथे एक रोम्बस काढूया. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक रोम्बस दिलेला आहे. ठीक आहे. आणि याचे डायगोनल्स आपल्याला दिलेले आहेत. ठीक आहे ना. तर डायगोनलसाठी आपण लाईन काढूया इथे. ठीक आहे. तर याचं एक डायगोनलचा एक डायगोनल जो आहे हा असा आहे. ठीक आहे. आणि दुसरा जो डायगोनल आहे तो, आता तुम्हाला रोम्बसचे डायगोनल्स किंवा रोम्बसच्या तुम्हाला प्रॉपर्टीज माहिती असेल. ठीक आहे. माहिती असायलाच पाहिजे. ठीक आहे. याच्या सगळ्या ज्या साईड असतात एकसारख्या असतात, एकाच लेंथच्या असतात. आणि ह्यांचे जे डायगोनल्स आहे हे एकमेकांना 90 डिग्रीवर इंटरसेक्ट करतात. ठीक आहे ना. म्हणजे हा जो अँगल असतो हा किती असतो 90 डिग्री असतो.
ठीक आहे. त्याच्यानंतर आता बघा आपल्याला यांची लेंथ किती दिलेली आहे. आता जो छोटावाला आहे हा 24 सेंटीमीटर असणार आणि हा 12 सेंटीमीटर आणि हा 12 सेंटीमीटर असणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो मोठा आहे तो 32 सेंटीमीटर असणार, म्हणजे हे 16 आणि हे 16 असं, कारण हे बरोबर सेंटरला ते इंटरसेक्ट करतात. ठीक आहे ना. तर हा जर 32 असेल तर हे दोन पार्ट जे आहे ते 16 असणार. आता हे जो दिसतोय तुम्हाला इथे राईट अँगल आहे ना, तर इथे एक पायथागोरस थेरम तुम्हाला माहितीच असेल. ठीक आहे ना. हायपोटेनसचा जो स्क्वेअर असतो तो याचा जो बेस आणि हाईटचा जो स्क्वेअर असतो त्याच्या इक्वल असतो. तर मग इथं काय येणार आपल्याला, सपोज याचं नाव आपलं ABCD असं नाव दिलेलं आहे आणि हे मधला जो इंटरसेक्ट पॉईंट आहे त्याचं नाव O दिलं आपण समजा. तर AB स्क्वेअर किती येणार आपला, AB स्क्वेअर इज इक्वल टू किती येणार, AO स्क्वेअर प्लस BO स्क्वेअर. ठीक आहे ना. मग हे किती येणार, AO स्क्वेअर म्हणजे किती झालं, 16चा स्क्वेअर प्लस 1 12चा स्क्वेअर. ठीक आहे. 16चा स्क्वेअर किती होतो 256 प्लस 12चा स्क्वेअर किती होतो 144. ठीक आहे. आता तुम्हाला हा स्क्वेअर नंबर सगळे पाठ असले पाहिजे, तोंडपाठ करायला पाहिजे 1 to 20पर्यंत, तर ॲटलिस्ट तोंडपाठ असले पाहिजे. ठीक आहे. मग यांचा जर आपण टोटल केलं तर हे किती येते बघा, हे येते 400 काय येणार, हे सेंटीमीटरच येणार. ठीक आहे ना. आता आपल्याला नाही सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर येणार. मग हे कारण हे स्क्वेअर आहे ना, मग आपल्याला AB म्हणजे काय येणार, याचं आपल्याला स्क्वेअर रूट काढावं लागेल. तर मग हे किती येणार 20 सेंटीमीटर. म्हणजे एक साईड जी आली ती किती आली 20 सेंटीमीटर. मग जर एक साईड 20 सेंटीमीटर असेल तर याच्या सगळ्या साईड ज्या आहे एकसारख्या लेंथच्या असतात, ते सगळ्या 20 असणार. तर 24 80 सेंटीमीटर त्याचं काय येणार, पॅरीमीटर येणार. ठीक आहे ना. पॅरीमीटर म्हणजे चारही साईडचं सम 4A. ठीक आहे ना. तर एक ए जे आहे, एक साईड जर 20 आहे तर त्याच्या 4 साईडचं मल्टिप्लिकेशन केलं तर 80 येणार. तर असे काही क्वेश्चन जे आहे, काही ज्या गोष्टी आहे ना तुम्हाला तोंडीच आल्या पाहिजे. हे सगळं करत बसायचं गरज नाही, लिहायची गरज नाही. पॅरीमीटर ऑफ अ रोम्बस इज इक्वल टू 4A, मग त्याच्यानंतर इज इक्वल टू खाली, असं सगळं करायचंच नाही आहे. तोंडी करायचं आहे आपल्याला, पटापटापट असं माइंडमध्येच करायचं आहे. जसं लहानपणी आपण नाही का जेव्हा मल्टिप्लिकेशन करायचो 3 ऑन फिंगर 2 इन माइंड, तसं नाही, फक्त माइंडमध्येच करायचं. आता फिंगरवर काही करायचं नाही आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 मध्ये बघा, अ क्यूबॉइड बॉक्स हॅज अ लेंथ 60 सेंटीमीटर, ब्रेथ 18 सेंटीमीटर अँड हाईट इज 15 सेंटीमीटर. हाऊ मेनी cubical boxes having each side 6 सेंटीमीटर will be contained in the box. एकदम सिंपल आहे. काय करायचं आहे, जो मोठा बॉक्स आहे क्यूबॉइड बॉक्स, त्याचा व्हॉल्यूम काय असतो, ब्रेथ इंटू लेंथ इंटू हाईट है ना, लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट जे केलं तर आपलं त्याचा व्हॉल्यूम मिळून जाते. तर इथं काय करायचं आहे 60 इंटू 18 इंटू 15 डिवायडेड बाय, आता जो क्यूब आहे तो किती आहे, त्याचा हाईट पण तेच आहे, ब्रेथ पण तेच आहे आणि त्याची लेंथ पण तीच आहे, 6 सेंटीमीटर आहे ना त्याचा. ठीक आहे ना. तर हा क्यूबॉइड बॉक्स आहे आणि हे क्यूब आहेत. तर याला जर आपण सॉल्व केलं ना आपण, त्याचा आन्सर किती येतो बघा. हे क्यूबॉइड बॉक्सचा व्हॉल्यूम आहे आणि हे एका क्यूबचं व्हॉल्यूम आहे. ठीक आहे ना. तर याच्यामध्ये किती क्यूब्स येतील बघा, हे 10 टाइम्स कट होतील, हे 6नी हे 3 टाइम कट होणार आणि हे 6नी बघा 6नी तर कट होत नाही, 3नी 3 5 15 3 2 6, हे 2नी 5 टाइम कट होणार. तर 5 5 25 इंटू 3 म्हणजे 75. मग याचा आन्सर काय येतो आहे, ऑप्शन नंबर 4 75 येतो. पण आता थोडंसं तुम्ही एक लक्ष ठेवा की जर आता याला आपण जर प्रॅक्टिकली जर आता बघितलं तर काय होणार की सपोज आता इथे एक क्यूबॉइड आपण घेऊया. ठीक आहे. तर इथे आपण एक क्यूबॉइड घेऊया. हे बघा अशा टाईपचं हे असं तुमचं क्यूबॉइड. ठीक आहे. आता इथे काय करायचं आहे, याची आपल्याला काय काय दिलेलं आहे, याची लेंथ जी दिलेली आहे ती आपल्याला दिलेली आहे 60 सेंटीमीटर दिलेली आहे, 60 सेंटीमीटर. ठीक आहे ना. त्याच्यानंतर याची ब्रेड्थ जी आहे, ही जी ब्रेड्थ आहे
ही दिलेली आहे 18 सेंटीमीटर आणि ही जी हाईट दिलेली आहे ही हाईट दिलेली आहे त्याची 15 सेंटीमीटर. ठीक आहे ना. आता तुम्ही मला सांगा इथं जर 6 सेंटीमीटरचे आपण जर क्यूब्स जर ठेवले तर किती येणार? इथं 10 क्यूब्स येणार. ठीक आहे ना. आणि इकडं किती येणार? 3 येणार. म्हणजे आपलं इकडे 10 × 3 10 × 3 म्हणजे टोटल किती एका रोमध्ये किती येणार? 30 येणार. एका रोमध्ये टोटल क्यूब्स किती येणार? 30 क्यूब्स येणार. आता इथं बघा इथं जे आहे याची हाईट जी आहे 15 सेंटीमीटर आहे. मग इथं किती क्यूब्स ठेवू शकतो आपण? 6 सेंटीमीटरचे फक्त 2च येऊ शकतात की. तिसरा ठेवला तर तो तर याच्या बाहेर चालला जाईल ना, वरती चालला जाईल. ठीक आहे ना. जो क्यूब आहे तो एक क्यूब जो आहे तो 6 सेंटीमीटरचा आहे तर 2 इथपर्यंत येणार. तिसरा जर ठेवला तर तो वरती चालला जाणार. तर आपण 2च रो ठेवू शकतो याच्यामध्ये. तर एका रोमध्ये जर 30 येत असेल तर 2 रोमध्ये किती येतात? 60 फक्त क्यूब येणार. त्याचा एक ॲन्सर 60 पण आहे. ठीक आहे. त्याचे 2 ॲन्सर दिलेले आहे. जर तुम्ही अशा पद्धतीने काढला आणि 75 केलं तरी चालेल आणि प्रॅक्टिकल विचार करून जर तुम्ही काढला तर 60 येतात. ते पण करेक्ट ॲन्सर आहे. सेकंड आणि 4 याचे दोन्ही ॲन्सर आहेत. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 बघा. विकास परचेस्ड अ वॉच फॉर ₹6540 अँड अनदर वन फॉर ₹3460. बोथ द वॉचेस वेअर सोल्ड फॉर ₹10,900. What was the profit percent or loss percent in this transaction? एकदम सोपा क्वेश्चन आहे आणि मी जसं तुम्हाला नेहमी म्हणतो ना, तुम्हाला काही गोष्टी अशा तोंडी यायला पाहिजे. तर असंच पर्सेंटेज जे आहे ना ते तुम्हाला तोंडी यायला पाहिजे की सपोज आता 100चं 9% म्हणजे काय आहे तर ₹90 आहे ना. 1000चे 9% म्हणजे काय तर ₹900 असं तुम्हाला तोंडी यायला पाहिजे. इथं बघा त्यांनी जो विकास आहे त्यांनी काय केलं 2 वॉच परचेस केल्या होत्या. कितीला? एक वॉच केली होती 6540ला परचेस केली होती आणि दुसरी जी वॉच आहे ते 3460ला केली होती. म्हणजे टोटल त्यांनी किती रुपये खर्च केले होते? 4 + 6 10 5 + 4 9 + 1 10 पुन्हा 6 + 9 + 1 10 म्हणजे ₹10,000 त्यांनी ₹10,000च्या 2 वॉचेस घेतल्या आणि त्याला कितीला सेल केलं त्यांनी? 10,900ला सेल केलं आणि परचेस कॉस्ट किती होती त्याची? 10,000. मग त्याला प्रॉफिट झाला आहे. किती प्रॉफिट झाला आहे? ₹900 प्रॉफिट झाला आहे. आता हे 900 जे आहे ना पर्सेंटेजमध्ये किती करणार तुम्ही? याचा जो प्राईस आहे तो किती होता? 10,000. 10,000चे 900 किती पर्सेंट असतात? 9%. ॲन्सर येतो आहे ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. हे एवढं तुम्हाला तोंडी हे आलं पाहिजे. याचं पर्सेंटेज वगैरे काढत बसायला तुम्हाला वेळ नाही घालवायचा आहे. ठीक आहे. चला बघूया क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 तर एकदम सोपा आहे. ठीक आहे. काय करायचं आहे? फक्त मल्टिप्लिकेशन करायचं आहे 2 पॉलिनॉमियलचं. तर एकदम सोपा आहे. बघा इथं काय करायचं आहे? जो हा थोडा मोठा दिसतो. याच्यामध्ये 3 टर्म्स आहेत. याच्यामध्ये 2च आहेत. ह्याला याच्यामध्ये मल्टिप्लाय करायचं. तर इथं बघा 2a आणि 4a² याचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येणार? 8a³ येणार. ठीक आहे ना. आता हे तुम्हाला एकदम परफेक्ट आलंच पाहिजे. 6 × 2 म्हणजे 12 आणि AB आणि हे a म्हणजे किती येणार? a²b. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा अजून हे 2aचं याच्यामध्ये पण मल्टिप्लिकेशन होणार ते किती येणार? 18ab². बरोबर आहे. त्याच्यानंतर आता बघा 3bचं 4a² मल्टिप्लिकेशन करायचं आहे. आता हे प्लस आणि इथं प्लस आहे हे मायनस आहे तर मायनसमध्ये येणार. तर हे येणार 12a²b. 12a²b. ठीक आहे ना. इथे बघा इथे परत मायनसमध्ये येणार 18ab². ठीक आहे ना. ए एक आहे आणि बी 2 झाले. ठीक आहे ना. त्याच्यानंतर अजून बघा इथे परत मायनसमध्येच येणार 9 3 27 आणि 27b³ 27b³. आता इथे बघा हे कंप्लीट झालं आहे आपलं मल्टिप्लिकेशन. पण याच्यामध्ये बघा आता हे 12a²
आणि हे 12 हे प्लसचं आहे, हे मायनसचं आहे, म्हणजे हे कॅन्सल होणार. इथे 18ab² आणि -18ab² हे पण कॅन्सल होणार. उरलं काय आपलं फक्त आता 8a³ आणि हे मायनसचे 27b³. बस यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर तुमचा ॲन्सर कुठला येतो बघा, 8a³ - 27b³ म्हणजे ऑप्शन नंबर 4 हा त्याचा ॲन्सर आला आहे. ठीक आहे ना, हा इथं ॲन्सर दिलेला आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 4 याचा ॲन्सर येतो. तर अशा प्रकारे आपले आज 55 क्वेश्चन कंप्लीट झाले. ठीक आहे, आता पुढल्या व्हिडिओमध्ये आपण 56 to 75पर्यंत पूर्ण 20 किती राहिले 20 क्वेश्चन है ना, ते पूर्ण आपण एकाच व्हिडिओमध्ये सॉल्व करून टाकूया. तर अशा प्रकारे ठीक आहे, जर तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेमचं सॉल्युशन नसेल कळत तर तुम्ही प्लीज मला कमेंट करा की सर इथं मला हे व्यवस्थित कळालेलं नाही आहे. तर मी प्रयत्न करेल तुम्हाला पुन्हा ते व्यवस्थित समजून सांगायचा प्रयत्न करेल. माझा एकच उद्देश आहे की तुम्हा लोकांना एकदम व्यवस्थित कळायला पाहिजे, म्हणजे कुठलंच काही डाऊट नाही राहिला पाहिजे. कुठल्या क्वेश्चनचं जे सोल्युशन आहे ना त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही राहिला पाहिजे तुमचं. ठीक आहे, तर चला आपण आता भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.